नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करते. या व्हिडिओमध्ये आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या चॅप्टर बद्दल डिस्कस करू. तर नेक्स्ट पॉइंट जो आपण कंटिन्यू करू तर ते आहे आइन्स्टाईन इक्वेशन. नेक्स्ट पॉइंट आपण कंटिन्यू करू दॅट इज आइन्स्टाईन इक्वेशन ऑफ photoelectric effect. Of photoelectric effect. तर बघा आता आइन्स्टाईन इक्वेशन आपण आता डिस्कस करतोय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी. याआधी जो आपण पॉइंट डिस्कस केला होता त्यामध्ये बघितलं होतं आपण की एखाद्या मेटल प्लेट वरती ज्या वेळेस तुम्ही हीट रेडिएशन इन्सिडेंट करता तर हीट रेडिएशन इन्सिडेंट केल्याच्या नंतर इलेक्ट्रॉन्स काय होतात, इजेक्ट होतात आणि ते ट्रॅव्हल करणं सुरू करतात. तर यामध्ये बघा जेवढी हीट रेडिएशन इन्सिडेंट करू किंवा जी इन्सिडेंट एनर्जी असेल तर दिस टोटल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. बट अकॉर्डिंग टू आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार जी टोटल एनर्जी आपण सेंड करतोय तर ही टोटल एनर्जी पूर्णपणे तर कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट न होता तिचा ऍक्च्युअली दोन पार्ट मध्ये सेपरेशन. त्यातली काही एनर्जी ते स्वतःसाठी ऍब्सॉर्ब करून घेतात इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होत असताना आणि वाचलेल्या एनर्जीचं कन्व्हर्जन मात्र कायनेटिक एनर्जी मध्ये होते. बघा अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन तर जी टोटल एनर्जी आपण इथे इन्सिडेंट करतोय आणि जी फोटॉन एनर्जी ऑफ फोटॉन आहे तर एनर्जी ऑफ फोटॉन इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स. त्यातली काही एनर्जी ते स्वतःसाठी ऍब्सॉर्ब करून घेतात आणि काही एनर्जीचं कन्व्हर्जन मात्र काय होते कायनेटिक एनर्जी मध्ये होते. जी इथं म्हणता येईल की एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू काय असेल तर एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल आणि वाचलेल्या एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होते कायनेटिक एनर्जी. जी टोटल एनर्जी आपण इन्सिडेंट करतोय ज्याला म्हणू एनर्जी ऑफ फोटॉन तर एनर्जी ऑफ फोटॉनचं दोन पार्ट मध्ये सेपरेशन होते. एक म्हणजे काही एनर्जी ते स्वतःसाठी ऍब्सॉर्ब करून घेतात इजेक्ट होण्यासाठी आणि काही एनर्जीचं कन्व्हर्जन कुठे होते कायनेटिक एनर्जी. मग एनर्जी ऑफ फोटॉन ज्याला आपण ई न डिनोट करू इज इक्वल टू एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट ज्याला आपण 50 न डिनोट प्लस कायनेटिक एनर्जी याला म्हणता येईल मग केई मॅक्स. आपल्याला फक्त मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी पाहिजे 50 ला तुम्ही दुसऱ्या साइडला पाठवा म्हणजे केई मॅक्स इज इक्वल टू काय असेल तर ई मायनस 50.
म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय असेल ई मायनस 50, वेअर ई बी द एनर्जी ऑफ फोटॉन आणि 50 बी द एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल. बघा ऍज E be the energy of photon आणि energy of photon ची व्हॅल्यूज आहे E is equal to the H into आणि phi 0 is equal to formula H into nu 0. Either H be the Planck constant, nu be the frequency of incident radiation आणि nu 0 be the काय असेल the threshold frequency. मग या व्हॅल्यू जर तुम्ही इथं पुट जरी केल्या तर बघा काय राहील. Maximum kinetic energy, that is Ke max is equal to इथं E च्या ऐवजी आहे H into nu मायनस 50 च्या ऐवजी H into काय असते न्यू 0. या दोघांमध्ये तुम्हाला न्यू कॉमन दिसत आहे म्हणजे इथं राहील Ke max is equal to इथून न्यू तुम्ही कॉमन काढा तर इथं राहील H into न्यू मायनस न्यू 0. Ke max is equal to काय राहील न्यू into न्यू 0. आणि हे असेल रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन पॉस्युलेट. बघा आपण डिस्कस करतोय आइन्स्टाईन पॉस्युलेट आणि आइन्स्टाईन इक्वेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर ज्यावेळेस एखाद्या मेटल प्लेट वरती ज्यावेळेस एका फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट वरती ज्यावेळेस आपण हीट रेडिएशन इन्सिडेंट करत असतो तर हीट रेडिएशन इन्सिडेंट केल्याच्या नंतर त्या मेटल प्लेट मधून इलेक्ट्रॉन्स काय होतात इजेक्ट होतात. या आधी असं म्हणणं होतं की जे इलेक्ट्रॉन्स म्हणजे हीट रेडिएशन आपण त्यावरती इन्सिडेंट करू तर या सगळ्या हीट रेडिएशनचं कन्व्हर्जन कशामध्ये होत होतं तर कायनेटिक एनर्जी. बट अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन तर जेवढी आपण हीट रेडिएशन त्या मेटल प्लेट वरती इन्सिडेंट करू तर या प्रत्येकाचं कन्व्हर्जन तर हीट रेडिएशन मध्ये होत नाही तर ऍक्च्युअली त्याचा दोन पार्ट मध्ये सेपरेशन होते. त्यातली काही एनर्जी ते स्वतःसाठी ऍब्सॉर्ब करून घेतात इलेक्ट्रॉन्स आणि वाचलेल्या एनर्जीचं कन्व्हर्जन मात्र कशामध्ये होते कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे म्हणता येईल की टोटल एनर्जी ऑफ फोटॉन किंवा एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू काय राहील एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल म्हणजे मेटल मधून इलेक्ट्रॉन इजेक्ट होण्यासाठी आणि प्लस काय असेल तर कायनेटिक एनर्जी. मग एनर्जी ऑफ फोटॉन दॅट इज E इज इक्वल टू एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल दॅट इज 50 प्लस कायनेटिक एनर्जी दॅट इज Ke मॅक्स म्हणता येईल. आपल्याला Ke max पाहिजे 50 ला तुम्ही दुसऱ्या साइडला पाठवा म्हणजे Ke max इज इक्वल टू E मायनस काय असेल 50. आता बघा व्हॅल्यूज पुट करा. E म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन त्याची व्हॅल्यूज आहे H into न्यू आणि 50 बी येईल H into न्यू 0 होते. या दोन्ही व्हॅल्यूज इथं पुट जरी केल्या तर राहील Ke max इज इक्वल टू H न्यू मायनस H into न्यू 0. तर या दोघांमधून तुम्ही जरी न्यू कॉमन जरी काढाल तर इथं राहील Ke max इज इक्वल टू H into न्यू मायनस काय असेल न्यू 0. हे असेल तर एक्सप्रेशन फॉर काय म्हणून आपण मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात आलं. हे लक्षात येत आहे तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल यानंतर बघा याच्यातला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. दॅट इज वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी wave particle duality of electromagnetic
इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर इथं बघा आपल्याला वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी पाहिजे कुणाची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जरी म्हटलं तर इट्स अन हॅव द वेव्ह नेचर बट अंडर सर्टन कंडिशन हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे तर इट्स बिहेव लाईक अ पार्टिकल. Under certain conditions the electromagnetic radiations are behave like a particle आणि यालाच काय म्हणू आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ काय म्हणता येईल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर नेमकं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जरी म्हटलं म्हणजे इट हॅव द वेव्ह नेचर बट अंडर सर्टन कंडिशन मध्ये हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत तर हे पार्टिकल म्हणून ऍक्ट होतात आणि यालाच काय म्हणू आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर बघा तर इथं लिहिता येईल अंडर सर्टन कंडिशन the electromagnetic radiation under certain condition the electromagnetic radiation are behave like particle like particle. This is the wave particle duality of electromagnetic radiation. Electromagnetic radiation. बघा अंडर सर्टन कंडिशन तर हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जरी म्हटलं तर इट्स अ वेव्ह. तर सर्टन कंडिशन मध्ये हेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऍज अ पार्टिकल म्हणून ऍक्ट होतात किंवा पार्टिकल नेचर फॉलो करतात आणि त्यालाच काय म्हणू आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इथपर्यंत लक्षात आलं. यानंतर सिमिलर अजून एक पॉइंट आहे that is wave particle duality of matter. Wave particle duality of matter. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर म्हणता येईल. तर बघा आता इथं मॅटर जरी म्हटलं म्हणजे इट्स अ पार्टिकल नेचर किंवा ऑलरेडी त्याला पार्टिकल हा नेचर आहे बट अंडर सर्टन कंडिशन
the matter behave like a wave, and this is called, this phenomena is called the wave particle duality of matter. बघा हे दोनही पॉइंट लक्षात घ्या. सर्वात पहिला दॅट इज वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि दुसरा आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन नेमका आहे तरी काय की अंडर सर्टन कंडिशन जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बिहेव लाईक अ पार्टिकल इज कॉल्ड काय आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर दूसरा जो आहे तो आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. मग वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर नेमकं काय की अंडर सर्टन कंडिशन जे मॅटर्स आहे तर मॅटर बिहेव लाईक अ वेव्ह आणि यालाच काय म्हणू आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून घ्या. लिहून झालं असेल तर नेक्स्ट पॉइंट आपण कंटिन्यू करू. तर तो आहे डी ब्रॉगली हायपोथेसिस. डी ब्रॉगली हायपोथेसिस. डी ब्रॉगली हायपोथेसिस. तर बघा नेमकं डी ब्रॉगली हायपोथेसिस आहे तरी काय. तर या पॉइंट मध्ये आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे तर ते आहे वेवलेंथ ऑफ डी ब्रॉगली हायपोथेसिस किंवा जे वेव्स इन्सिडेंट होत आहे तर याची वेवलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर बघा वेवलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी काही टर्म्स लक्षात घ्या. आपण मानून घेऊ की लेट E be the energy of photon, then P be the momentum आणि C be the velocity of light जरी असेल. तर बघा एक बेसिक फॉर्म्युला लक्षात घ्या. जनरली तुम्हाला माहित आहे मोमेंटम इज इक्वल टू काय होते. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. मास इंटू वेलोसिटी. मग इथं घेता येईल दॅट इज मोमेंटम P इज इक्वल टू मास आहे M इंटू वेलोसिटी घेतलं मी C कन्सिडर केलं. तर आता बघा याला त्याला आपण इक्वेशन 1. तुम्हाला आइन्स्टाईन इक्वेशन माहित आहे. बाय आइन्स्टाईन इक्वेशन तुम्हाला आइन्स्टाईन इक्वेशन माहित आहे. बाय आइन्स्टाईन
इक्वेशन ऑफ मास एनर्जी रिलेशन कोणता आहे तर E इज इक्वल टू mc चा स्क्वेअर where m be the mass c be the velocity. या c स्क्वेअर चे दोन फॅक्टर करा म्हणजे E इज इक्वल टू काय असेल m इंटू c इंटू काय राहील तर c. बट फ्रॉम इक्वेशन 1 m इंटू c म्हणजेच काय p म्हणजे E इज इक्वल टू p इंटू c म्हणजे p इज इक्वल टू काय राहील c ला इकडे पाठवा दॅट इज E डिवाइडेड बाय c. p इज इक्वल टू काय राहील E डिवाइडेड बाय c. ऍज E म्हणजेच काय की एनर्जी ऑफ फोटॉन आणि एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला काय h इंटू न्यू. E बी द एनर्जी ऑफ फोटॉन आणि एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू आपण इक्वेशन लिहिलंय काय होते E इज इक्वल टू h इंटू न्यू म्हणजे इथं राहील p इज इक्वल टू h न्यू डिवाइडेड बाय काय दिसतंय c. p इज इक्वल टू काय राहील h न्यू डिवाइडेड बाय c म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर बघा आपण डिस्कस करतोय डी ब्रॉग्ली हायपोथेसिस मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज वेव्हलेंथ. त्यासाठी आपण सुरुवात केली मोमेंटम p इज इक्वल टू काय होते m इंटू c. आईन्स्टाईनचं एनर्जी मास रिलेशन कोणता आहे E इज इक्वल टू mc स्क्वेअर. सो E इज इक्वल टू m इंटू c. बघा या c स्क्वेअर चे दोन फॅक्टर केले c इंटू c म्हणजे m इंटू c इंटू काय असेल c. मग E इज इक्वल टू m इंटू c म्हणजे p इंटू काय असेल c. आपल्याला p पाहिजे या c ला इकडे पाठवा म्हणजे इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होईल म्हणजे p इज इक्वल टू E डिवाइडेड बाय c. ऍज E एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू काय होते h इंटू न्यू म्हणजे p इज इक्वल टू h न्यू डिवाइडेड बाय लॅम्बडा. याला दिले इक्वेशन. आता बघा ऍज तर वेलॉसिटी इज इक्वल टू जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे दॅट इज वेलॉसिटी इज इक्वल टू काय होते तर फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. 11वीला हा फॉर्म्युला झाला असेल. तर वेलॉसिटी ऑफ लाइट c इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी घेतोय न्यू आणि वेव्हलेंथ किती आहे लॅम्बडा. आपल्याला लॅम्बडा पाहिजे आणि या न्यू ला इकडे पाठवा तर राहील काय किंवा मी आलेली c ची व्हॅल्यू इथं इक्वेशन 2 मध्ये पुट करू. सो पुट दिस व्हॅल्यू put this value in equation 2 म्हणजे इथं राहील p इज इक्वल टू h न्यू डिवाइडेड बाय c च्या ऐवजी काय असेल न्यू इंटू लॅम्बडा. न्यू न्यू कॅन्सल होऊन जाईल म्हणजे p इज इक्वल टू काय राहील h डिवाइडेड बाय लॅम्बडा. p इज इक्वल टू किती आलं h डिवाइडेड बाय लॅम्बडा. बघा आता याला आपण पुढे सिम्प्लिफाय करू. हे झालं मोमेंटम. हा जो फॉर्म्युला आहे याला काय म्हणू आपण मोमेंटम दॅट इज p इज इक्वल टू राहील h डिवाइडेड बाय लॅम्बडा. तर आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज वेव्हलेंथ. मग वेव्हलेंथ साठी बघा तर एक बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. इथं लॅम्बडाची व्हॅल्यूज पाहिजे मग लॅम्बडा इज इक्वल टू काय राहील तर या लॅम्बडाला इकडे पाठवा p ला इकडे पाठवा म्हणजे इथं असेल h डिवाइडेड बाय p. ऍज p म्हणजेच काय मोमेंटम. मग मोमेंटम इज इक्वल टू काय होते मास इंटू वेलॉसिटी म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू राहील h डिवाइडेड बाय m इंटू वेलॉसिटी. m इंटू वेलॉसिटी. आता या वेलॉसिटीची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी बघा एनर्जी इज इक्वल टू दॅट इज स्पेशली कोणती कायनेटिक एनर्जी म्हणून मी याला ई के ने डिनोट करतो. एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 mv चा स्क्वेअर. v च्या ऐवजी वेलॉसिटीचा स्क्वेअर. आपल्याला फक्त वेलॉसिटी पाहिजे याला क्रॉस मल्टिप्लाय करा 2 इंटू ई के डिवाइडेड बाय m इज इक्वल टू काय असेल तर वेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणता येईल. नुसतं वेलॉसिटी पाहिजे दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या
वेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू असेल इथं अंडर रूट ऑफ 2 इंटू ई के. 2 इंटू ई के डिवाइड 2 इंटू ई के डिवायडेड बाय काय असेल एम. आपण डिस्कस करतोय दॅट इज एक्सप्रेशन फॉर कायसाठी तर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. यासाठी बघा आपण घेतलंय P इज इक्वल टू होते मास इंटू वेलॉसिटी बाय आइन्स्टाइन इक्वेशन E इज इक्वल टू mc स्क्वेअर दॅट इज E इज इक्वल टू राहील मग आणि या c स्क्वेअर चे दोन फॅक्टर करा दॅट इज c इंटू c म्हणजे E इज इक्वल टू mc इंटू c. बट m इंटू c म्हणजेच काय p म्हणजे E इज इक्वल टू p इंटू c. आपल्याला फक्त p पाहिजे मग या c ला इकडे पाठवा म्हणजे p इज इक्वल टू असेल E डिवायडेड बाय c. इथं लक्षात आलं. तर आता बघा E इज इक्वल टू फॉर्म्युला आहे h इंटू न्यू. ती व्हॅल्यूज पुट जरी केली तर P इज इक्वल टू राहील h न्यू डिवायडेड बाय c. याला तर इक्वेशन. आता वेलॉसिटीला रिप्लेस करू. वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ म्हणजे c इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यूज पुट करा म्हणजे P इज इक्वल टू h न्यू डिवायडेड बाय c च्या ऐवजी न्यू इंटू लॅम्बडा. न्यू न्यू कॅन्सल होऊन जाईल म्हणजे P इज इक्वल टू काय राहील h डिवायडेड बाय लॅम्बडा. म्हणजे नुसतं लॅम्बडा इज इक्वल टू काय असेल h डिवायडेड बाय p. तर बघा हे झालं एक्सप्रेशन फॉर कुणासाठी मोमेंटम दॅट इज P इज इक्वल टू h डिवायडेड बाय लॅम्बडा. आता आपण वेवलेंथ कॅल्क्युलेट करू. तर लॅम्बडा इज इक्वल टू h डिवायडेड बाय p होते. as P is equal to काय तर mass into velocity. So lambda is equal to h divided by m into velocity. मग ek is equal to 1 by 2 m into काय येईल velocity चा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मग इथून नुसतं velocity चा स्क्वेअर जरी म्हटलं तर ट्वाइस ek divided by m is equal to velocity चा स्क्वेअर. मग velocity is equal to काय राहील तर इथं बघा दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं आणि साइड चेंज केली. राहील velocity is equal to under root of 2 ek divided by m. ही व्हॅल्यू इथं पुट करा म्हणजे लॅम्बडा is equal to राहील h divided by m into under root of 2 ek divided by m. याचा रेसिप्रोकल घ्या हा m न्यूमरेटर मध्ये जाईल किंवा त्याआधी एक काम करा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि इथपर्यंत लिहून घ्या. लिहून झालं असेल तर बघायला पुढे कंटिन्यू करू आपण. तर इथं राहील मग लॅम्बडा इज इक्वल टू इथं आहे h डिवायडेड बाय m आणि हे जे दिसत आहे रूटची टर्म्स तर हा m न्यूमरेटर मध्ये आणि 2 इंटू कायनेटिक एनर्जी खाली इंटू अंडर रूट ऑफ इथं असेल m डिवायडेड बाय 2 इंटू कायनेटिक एनर्जी. या m ला तुम्ही रूट मध्ये घेऊन जा. या m ला रूट मध्ये घेऊन गेल्यावर राहील काय तर इथं बघा लॅम्बडा इज इक्वल टू इथं h आहे तसाच घेऊ इंटू अंडर रूट ऑफ इथं असेल m डिवायडेड बाय 2 इंटू ई के आणि हा m इथं घेऊन गेल्यावर राहील m स्क्वेअर. एक m कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहील h इंटू रूट इथं असेल 1 डिवायडेड बाय 2 ई के एम. याचा स्क्वेअर रूट घ्या आणि 1 चा स्क्वेअर रूट 1 म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू राहील h इंटू 1 डिवायडेड बाय रूट
2 into E k into m. तर h नी मल्टिप्लाय केल्यावर राहील लॅम्बडा इज इक्वल टू काय असेल 1 into h, दॅट इज h डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 E k m. आणि हे असेल रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर कशासाठी म्हणू आपण तर डी ब्रॉगली वेवलेंथ. हे राहील एक्सप्रेशन फॉर डी ब्रॉगली वेवलेंथ. इथपर्यंत लक्षात आलं. तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं इथपर्यंत. तर बघा आता यालाच आपण दुसऱ्या एका फॉर्म मध्ये कन्वर्ट करू, चार्जच्या फॉर्म मध्ये. जनरली तुम्हाला माहित आहे दॅट इज मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी दॅट इज के मॅक्स इज इक्वल टू काय होते ई इंटू V0, वेअर V0 विथ अ स्टॉपिंग पोटेन्शियल. मग ती व्हॅल्यू इथं पुट करू आपण इक्वेशन 1 मध्ये, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू इथं राहील h डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 इंटू E इंटू V0 इंटू काय असेल m. where E be the charge. तर E च्या ऐवजी पाहिजे तर आपण Q पण हा शब्द घेता येईल, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू राहील h डिवायडेड बाय रूट 2m इंटू Q इंटू काय असेल V0. आणि हे दुसरे इक्वेशन असेल कुणाचं तर डी ब्रॉगली वेवलेंथ. याला दे इक्वेशन कॅपिटल बी. म्हणजे म्हणता येईल की इक्वेशन कॅपिटल ए आणि कॅपिटल बी गिव्ह अन एक्सप्रेशन फॉर कोणासाठी देतील तर वेवलेंथ किंवा डी ब्रॉगली वेवलेंथ. इथपर्यंत लक्षात आलं. तर व्हिडिओ पॉज करा आणि हा पुढचा पार्ट पण लिहून घ्या इक्वेशन बी पर्यंत. लिहून झालं असेल तर इथं आपण डिक्लेअर करू की तुमचं हे चॅप्टर थिओरटिकली संपलं. थँक्यू.